नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र सौरव कृषी. तर शेतकरी मित्रांनो, प्रथमतः माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर पहिलं तर नाही का आपण आज नाही बघणार आहोत पायरीला ह्या किटाबद्दल. हे ऊस पिकात नाही का खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतं. आता जर हे याचं इन्फेस्टेशन जर 20 ते 30% पुढं गेलं तर नाही का हे ऊस पिकात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतं. त्यामुळे काय होतं आहे, आपलं उत्पादन कमी होतं आहे. तर प्रथमतः आपण जाणून घेऊया किडा कसा आहे, काय त्याच्या सविस्तर त्याची पूर्ण माहिती जाणून घेऊ आपण. तर पहिलं तर नाही का हे एक रस शोषित किडा आहे. म्हणजे पानाच्या खालची बाजू असते ना, त्यातून नाही का ते रस शोषून घेतो. मग रस शोषतो, त्याच्यामुळे काय होतं, उत्पादन आपलं कमी होतं. तर पहिलं तर आता आपण जाणून घेऊ याचं जीवनचक्र कसं आहे. आता प्रथमतः नाही का याचं जीवनचक्रामध्ये 3 स्टेजेस असतात. एक असतं एग्स म्हणजे त्याची अंडी, आणि त्याच्यानंतर निम्फ, आणि तिसरं असतं अडल्ट. तर पहिलं नाही का एग्स जे असतात अंडी, तर ते नाही का पानाच्या खालच्या बाजून देतात. मग त्याच्यातून नाही का निम्फ बाहेर निघतो. आणि पहिलं आता याच्यामध्ये डॅमेजिंग स्टेज 2 आहेत, एक निम्फ आणि अडल्ट. म्हणजे दोन्ही पण जे निम्फ असतं आणि अडल्ट असतं, ते दोन्ही पण काय करतात, रस शोषून घेतात. मग त्याच्यामुळं काय होतं आहे, आणि एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे कसं, तर ते जेव्हा ते रस शोषून घेतात ना, तेव्हा नाही का एक हनीड्यू सिक्रेशन करतात. म्हणजे एक असं पदार्थ रिलीज करतात की असं त्यांनी नाही का काय होतं आहे, जी सुटी मोल्ड आहे म्हणजे काळ्या कलरची बुरशी, त्याची काळ्या कलरची बुरशी नाही का त्या झाडावरती बसते, आणि मग पूर्ण असं झाड नाही का असं काळ्या कलरची ती बुरशी असते त्याच्यावर झाडावरती पसरून जाते. त्यामुळे काय होतं, जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया असते तर ती चांगल्या प्रकारे होत नाही. जर फोटोसिंथेसिस प्रक्रिया जर चांगल्या प्रकारे झाली नाही तर उत्पादन घट होते. तर आता आपण जाणून घेऊ हे आपण कीट असताना आपण कशा प्रकारे ओळखू शकतो. आता पहिलं तर नाही का हे हॉपर असतं. तर जे याचा कलर असतो ना, तर पिवळसर आणि तपकरी कलरचा कलर असतो त्याचा. आणि जे त्याच्यात नीम स्टेज असते ना, तर त्या स्टेजमध्ये ते पूर्ण पांढऱ्या कलरची वॅक्स कोटिंग असते ना, तर ते पूर्ण त्या वॅक्स कोटिंगने ते नीम नाही का झाकून गेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला ओळखायला सोपं जातं. आणि जे त्याला पंख असतात ना, त्याच्यामुळे ते खूप लवकर ह्या झाडावरून त्या झाडावर जातं. म्हणून तसं पण आपण लवकर आयडेंटिफाय करू शकतो हे कीट आहे म्हणून. आता हे कशा प्रकारे आपल्या झाडाला नुकसान करतं हे आपण जाणून घेऊ. आता हे एक रस शोषित किडा आहे. तर हे काय करतं, पानाची जी खालची बाजू आहे तिथं जाऊन नाही का रस शोषायला चालू करतं. आता ते दोन्ही पण निम्फ आणि अडल्ट दोन्ही पण नाही का रस शोषून घेतात. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, झाडं असे पिवळे पानं असतात ना, पिवळे पडायला लागतात आणि त्याच्यानंतर वाळून जातात. आता हे झालं. त्याच्यानंतर जे हनीड्यू सिक्रेशन असतं ना, म्हणजे इन्सेक्ट्स काय करतात, ते हनीड्यू सिक्रेशन करतात. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी अशी काळ्या कलरची बुरशी असती त्याला सुटी मोल्ड असं देखील म्हणतात. तर ती काय होती, याच्यावरती पसरायला चालू होती. मग ती जी काळी बुरशी अशी थोड्या थोड्या प्रमाणात मग सगळ्या झाडावरती पसरून जाते. मग त्याच्यानंतर नाही का पूर्ण झाड आपलं जे आहे ते पूर्ण असं काळ्या कलरचं होऊन जातं. आणि याचं सगळ्यात जास्त मोठं नुकसान कसं होतं माहिती आहे का, आपलं जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे, म्हणजे जे आपण अन्न बनवतो झाड, तर काय होतं ती पूर्ण कमी होऊन जाते. मग जर झाड पूर्ण प्रकारे बनत नसेल चांगलं, तर त्याच्यात उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा प्रकारे ते नुकसान करतं. आणि जर याचं इन्फेस्टेशन खूप असं सिव्हिअर जर झालं तर आपल्या उत्पादनात नाही का 20 ते 30% घट येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आपण लवकरात लवकर जर आपल्या फील्डमध्ये जर इन्फेस्टेशन जर झालेलं असेल तर आपण कंट्रोल करून नाही का आपलं नुकसानापासून वाचू शकतो आपण. तर आता आपण याचं जैविक नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो. तर आता एक याचा नॅचरल शत्रू आहे, त्याला इप्रिकॅनो मेलानोल्युका असं देखील म्हणतात. तर ते काय करतो, ह्या किड्याला खाऊन टाकतो. तर आपण याचा पण देखील मास प्रोडक्शन करून नाही का ते आपल्या फील्डमध्ये रिलीज करायचं. तर ते तसं देखील करू शकतो. त्यानंतर आपलं जे नीम अर्क असतं, जे 5% नीम अर्क नाही का, जे सुरुवातीच्या अवस्थेला नाही का जेव्हा हे कमी प्रमाणात असतं तेव्हा आपण फवारणी केलं तर त्याचा नक्की चांगला रिझल्ट येतो तुम्हाला. त्यानंतर आता रासायनिक त्याचं नियंत्रण कसं करायचं, त्याआधी आपण ऐकून घ्या की जेव्हा आपण रासायनिक म्हणजे स्प्रे घेतो, आता हे तर किडा जास्त करून तो पानाच्या खालच्या बाजूला असतो, बरोबर. तर मग आपल्याला अशा प्रकारे फवारणी करायची आहे, तर जास्तीत जास्त ते जे औषध असतं आपलं, तर ते पानाच्या खालच्या साईडला गेलं पाहिजे. आणि हे जे आपण औषध फवारतो तर ते एकदम उन्हात फवारायचं नाही आपल्याला. आता बरेचसे तुम्हाला असे सल्लेगार असतात, ते म्हणतात उन्हात फवारायचं नाही, उन्हात फवारायचं नाही. आता त्याच्या मागचं एक मूलभूत कारण तुम्हाला सांगतो. जे आपण जे स्प्रे करतो, जे मॉलिक्युल्स असतात ना, तर एकदम उन्हामध्ये काय असतं माहिती आहे का, ते पूर्ण असे ब्रेकडाऊन होतात. म्हणजे झाडाला चांगल्या प्रकारे अब्झॉर्ब करता येत नाही ते. जर ते ब्रेकडाऊन जर झाले तर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसत नाही चांगल्या प्रकारे. त्यामुळे नाही का एकदम उन्हामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला ते फवारायला नाही पाहिजे. त्यामुळे जेव्हा ऊन जेव्हा कमी असतं ना, सायंकाळी वेळेस किंवा सकाळी वेळेस, त्यावेळेस आपल्याला फवारायला पाहिजे ते. तर आता आपण जाणून घेऊया याचं रासायनिक नियंत्रण कसं करायचे. आता मी तुम्हाला एक 3 असे जबरदस्त औषध सांगतो, किंवा जे असे जे कंटेंट असतं ना त्या औषधामध्ये, ते आपण कोणतं पण एक औषध घेऊ शकतात त्या तसं कंटेंटमध्ये, आणि तुम्ही फवारू शकता. तुम्हाला नक्कीच एकदम असा जबरदस्त प्रकारे रिझल्ट येईल. तर पहिलं आहे इमिडॉक्लोप्रिड. आता आम्ही इमिडॉक्लोप्रिड आहे ना, आपल्याला जवळपास 0.3 ml घ्यायचं आहे, ते 1 लिटरसाठी.
आणि त्याच्यानंतर दुसरं आहे थायमिथॉक्झाईम, ते आपल्याला घ्यायचं आहे 0.3 ग्राम प्रति लिटरसाठी. आणि एक आहे क्लोरोपायरिफॉस, ते आपल्याला 3 ml प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फवारायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. आता याच्यामध्ये पण एक नाही का नवीन एक टेक्नॉलॉजी आलेली, त्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं देखील म्हणतात किंवा एकत्रित नियोजन कसं करायचं ते त्याला असं म्हणतात. तर जे आपण पहिलं तर नाही का असं लक्ष द्यायचं की हे झाडावर आला आहे का नाही, कसा आला आहे, किती प्रमाणात आला आहे, थोडं लक्ष राहू द्यायचं. त्यानंतर पहिलं तर नाही का एकंदरीत जे जैविक नियंत्रण असतं, मी तुम्हाला जसं सांगितलं जैविक नियंत्रण, तर तसं ते पहिलं तर नाही का जैविक नियंत्रणाने जायचं. त्याच्यानंतर जर ते कंट्रोलच झालं नाही त्यानंतरच रासायनिक नियंत्रणावर जायचं. आणि जी आपली फील्ड असते ना ती स्वच्छ ठेवायची किंवा असे तण होऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये. असे 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 बरेचसे उपाय तुम्ही करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, काही मी तुम्हाला असे सूचना देतो ते तुम्ही फॉलो करा. तर पहिलं तर नाही का मी तुम्हाला 2-3 औषध सांगितले बरोबर. तर आपण नाही का याला 1-2 तरी फवारणी घ्यावं लागतात. तर प्रत्येक वेळेस नाही का एकच औषध समजा इमिडोक्लोप्रिड घेतलं तर ते नसतं इमिडोक्लोप्रिड 2-3 वेळेस असं फवारायचं नाही आपल्याला. तर त्यांनी काय होतं असतं माहिती का, जर आपण एकच औषध घेतलं तर ते जे इन्सेक्ट्स असतात ना ते स्वतःमध्ये एक रेजिस्टन्स डेव्हलप करतात त्या औषधाबद्दल. मग ते औषध नाही का ते आपण किती जरी फवारलं तरी त्याचा काय फायदा होत नाही. त्यामुळे नाही का प्रत्येक वेळेस वेगवेगळे आपण औषध फवारू शकतो. त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट येते आणि त्या इन्सेक्टला पूर्ण रेजिस्टन्स डेव्हलप करायला नाही का पूर्ण टाईम भेटत नाही त्याला. तर अशाच नवीन नवीन माझी सिरीज सौरव कृषिकला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.